नमस्कार विद्यार्थी मित्र हो, डिअर स्टुडंट कोचिंग क्लासमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण पाहणार मित्र हो क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर लगेच पाहूया. तर बघा अगदी 5 सेकंदात किंवा 10 सेकंदामध्ये उत्तर काढण्याचे आपण सोपे ट्रिक्स घेऊन आलो आहे. तर चला पाहूया लगेच. पहा पहिली इक्वेशन आहे बघा x² + 6x + 8 = 0. तर अगोदर काय करायचं, हा 8 आहे ना, ह्या x चा सगुणक 1 असतो, काय नाही म्हणजे 1 असतो. हे 8 चा आणि 1 चा काय करा, गुणाकार करा. किती ते 8 × 8. आता काय करायचं, ह्या गुणाकार केल्यानंतर 8 आला पाहिजे उत्तर आणि बेरीज किंवा वजाबाकी केल्यानंतर उत्तर 6 आलं पाहिजे. तर बघा काय फॅक्टर पाडता येईल आपला, बघा 4 दोन्ही 8 बघा, आणि दोन्हीची जर बेरीज केलं तर 6 येते. मग काय करायचं, कधीही फॅक्टर घेताना मोठा फॅक्टर अगोदर लिहायचा, छोटा फॅक्टर नंतर लिहायचं. तर पहा आता हे दोघाला काय करायचं, साइन. आता इथं प्लस आला पाहिजे म्हणजे दोघाला आपण प्लस साइन द्यायचं. तर आता पहा x च्या किमती काय काय येऊ शकतं बघा. आता काय करायचं, ह्या जे दोन फॅक्टर आहेत याला काय करायचं, प्लस साइन आहे ना, आता उलट लिहायचं. साइनचेच -4 किंवा x बरोबर -2 हे झालं आपलं उत्तर. तर तसंच दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण. तर हे पहा दुसरं एक्झाम्पल, x² + x - 12 = 0. तर काय करायचं, 12चा आणि हा येतं सहगुणकाचा गुणाकार करायचा. 12 × 1 = 12. मग आता गुणाकार केल्यानंतर 12 आलं पाहिजे उत्तर आणि प्लस केल्यानंतर 1 आलं पाहिजे. तर आपला फॅक्टर पाहिजे 4 × 3 = 12. आपल्याला इथं प्लस 1 करायचं आहे म्हणजे याला प्लस साइन द्या आणि याला मायनस साइन द्या. म्हणजे 4 मधून जर 3 गेले तर 1 उरतो. मग आता x बरोबर काय, आता काय करायचं, फक्त याचे चिन्ह उलटे करायचं. -4 किंवा x बरोबर +3 हे झालं आपलं उत्तर. बघा बरं किती 5 सेकंदामध्ये उत्तर आलं. तर लगेच तिसरं एक्झाम्पल पाहूया आपण. तर पहा 12 × 1 = 12. 12चे फॅक्टर पाडा असे. आता इथं मायनस आहेत, आता मायनस केल्यानंतर 7 आला पाहिजे म्हणजे 4 × 3 = 12. मायनस म्हणजे दोघाला आपण मायनस जर साइन दिलं तर मायनस मायनस प्लस. तर आपलं x बरोबर आलं, याचे उलटे साइन चेंज करा, +4 x बरोबर +3 आलंच उत्तर आपलं. तर विद्यार्थी मित्र ही जर तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर आपल्या YouTube चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.